मणिपूरच्या विद्यमान पोलीस महासंचालक सुरक्षा सल्लागार यांनी पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी मंगळवारी राजभवनावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न असल्यामुळे आंदोलक सुद्धा विद्यार्थ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांच्या एका अश्रुधाराच्या नळकाट्या फोडल्या जात होत्या। त्यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या एका झटापटीमध्ये अवघ्या एका 40 वर्षीय जखमी झालेल्या विद्यार्थ्याच्या मणिपूरमधील एका कांगपुकमीमध्ये जिल्ह्यामध्ये 2 सशस्त्र गटामध्ये झालेल्या एका गोळीबारामध्ये एक महिला ठार झाली होती। या काही दिवसापासून झालेल्या एका ड्रोन हल्ल्यामुळे अत्याधुनिक सुद्धा एक क्षेपणास्त्राचा वापर करून झाला होता असं तपासून आढळून आले गेले होते। मात्र राजभवनावर मंगळवारी काढण्यात आलेल्या एका मोर्चेमध्ये हजारो किंवा विद्यार्थी, महिला, निर्देशक सामील झाले होते। या निर्देशकांमध्ये सुरक्षा दलाच्या काही जवानांवर दगडफेक केली होती, तसेच सरकार सुरक्षा दलामध्ये एका घोषणा केली होती। यावेळी सुरक्षा दलाबरोबरच्या एका झटापटीमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले गेले होते। मात्र या सर्व गोष्टी घडत असताना सुद्धा मणिपूरच्या पोलीस सुद्धा महासंचालक व सुरक्षा सल्लागार यांनी एका पदावरून हटवावे या मागणीसाठी सुद्धा विद्यार्थ्यांच्या मंगळवारी एक मोर्चा काढण्यात आला गेला होता। मात्र 5 दिवस झाले इंटरनेट बंद। मणिपूरच्या इम्फाळमध्ये, पश्चिम इम्फाळमध्ये, पूर्व थौफेल आणि विष्णुपूरमध्ये कोचिंग या 5 जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय तेथील राज्य सरकारने मंगळवारी घेतला गेला होता। मात्र परीक्षा पुढे ढकलल्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये मणिपूरमध्ये सध्या असलेल्या तणावाच्या स्थितीमध्ये देखील लक्षात घेता मणिपूरच्या विद्यापीठामुळे पदवी विद्युतपर अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या होत्या। मात्र या एका सीआरपीएफचे आणखी 2000 जवान सुद्धा तैनात झाले होते। मात्र मणिपूरमध्ये सर्व अशा गोष्टी घडत असताना देखील सुद्धा पुन्हा उसळलेल्या हिंसाचार लक्षामध्ये घेताना केंद्र सरकारने सीआयएफच्या आणखी 2 बटालियनमध्ये सुमारे 2000 जवानांना देखील तैनात केले गेले होते असं सर्व गोष्टी घडल्या होत्या। तेलंगणामधील वारंगळ येथे सीआरपीएफच्या 58 क्रमांकाच्या एका बटालियन, झारखंडमधून 122 क्रमांकाच्या सीआरपीएफच्या एका बटालियनच्या एका तातडीने मणिपूरमध्ये हलवण्यात आले गेले होते। मात्र अशा दिवसभरामध्ये काय घडले ते जाऊन आपण तिथे माहिती आपल्याला मिळाले गेले होते। मात्र मणिपूरच्या विद्यापीठामध्ये विद्यार्थी मंगळवारी एक स्वतंत्र मोर्चा काढण्यात आला गेला होता। त्यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिमेचे दहन केले होते। त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा राज्य सचिवाकडे वळवला होता। मात्र त्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी वाटेतच आढळले होते। मणिपूरमध्ये बेमुदत संचारबंदी लागू करण्यात आली गेली होती। आसामच्या रायफल माजी महासंचालक तसेच माजी लेफ्टनंट जनरल PC नायर यांनी दावा केला होता। मणिपूरमध्ये ड्रोन अत्याधुनिक क्षेपणास्त्राचा वापर करून झालेला नव्हता। मणिपूर पोलीस हा दावा करतात ते खोडून काढला पाहिजे असं मणिपूरमध्ये आगीत लोटण्याचं काम सुद्धा केंद्र सरकारने केलं गेलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेशी दौरा करत असल्यामुळे त्यांच्याकडे हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट देण्यासाठी सुद्धा अजिबात वेळ नाही। सर्वोच्च न्यायालयाकडे टीकेचाही सुद्धा केंद्र सरकार काहीही परिणाम झालेला नसल्यामुळे त्यामुळे जयराम रमेश हे काँग्रेसचे यावेळी असे त्यांचे वक्तव्य करत होते। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका। भेटूया अशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।